जे आहे आमचं महिला रिझर्वेशनचं बिल आहे ते पास म्हणजे येऊ शकतं. कारण की मागच्या वेळेस पक्षाच्या माध्यमातनं किंवा सरकारच्या माध्यमातनं महिला रिझर्वेशन बिल हे लोकसभेत आणण्यात प्रयत्न झाला होता, पण त्यावेळेस पूर्ण संख्या झाली नाही. पण ह्यावेळेस इतर पक्षाचे जे खासदार आहेत ते पण आम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. आणि महिला रिझर्वेशन बिल हे येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत पण 33% आरक्षण मिळून या देशाच्या विकासासाठी सुद्धा ते आपली भूमिका स्पष्टपणे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडू शकतात. आपल्या नंदुरबार जिल्ह्यासह परिसरातल्या जे काही शेतकऱ्यांची केळी, पपई आणि कापूस हे परराज्यात जातात. व्यापारी त्यांना आमिष दाखवतात आणि वर्षानुवर्षे त्यांचे बिलं अदा केले जात नाही. त्यांना व्यापाऱ्यांनी टाळाटाळ करतात. या संदर्भात शेतकऱ्यांना संरक्षण म्हणून व्यापाऱ्यांना काय कसा चाप लावणार? ते मी तेच सांगितलं, की या संदर्भातली बैठक ठेवलेली आहे. शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन मार्केट कमिटीमध्ये आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे व्यापाऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. ज्यांच्याकडे लायसन आहे, अशाच व्यापाऱ्यांना माल दिला गेला पाहिजे शेतकऱ्यांकडनं. कारण शेतकऱ्यांमध्ये पण यासाठी एकी असणं गरजेचं आहे, की ज्यांच्याकडे लायसन आहे, तर त्यांनाच माल दिला गेला पाहिजे. कारण की जेणेकरून आज प्रशासन पण त्यांच्यावर जर असं ते शेतकऱ्यांचा पैसा बुडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. देशात समान नागरिक कायदा लागू होते याला आपण समर्थन आहे. अजून त्याला वेळ आहे.